नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त असा आहे. तर आजच्या भागामध्ये आपल्याला सूर्या आणि तुळजा दोघंही रोमॅन्टिक झालेले पाहायला मिळणार आहेत. ॲक्च्युली ते शेतात गेलेले आहेत आणि तुळजाला माहिती आहे की हा सगळा जो नजर जाईल तिथपर्यंतची जी जमीन आहे ती फक्त आणि फक्त आपली आहे हे तुळजाला माहिती आहे, म्हणजे सूर्याची आहे. खरं तर तुळजाला या गोष्टींचा खूप त्रास होत असतो. सूर्याला फसवलं जातं आहे ही गोष्ट तिला चांगलीच माहिती असते, तरीही हे सर्व होत असतं. त्याचबरोबर इकडे तुळजा आता घरी आलेली आहे. सूर्या झोपलेलं असतं, तुळजा झोपलेली असते, परंतु सूर्याला मात्र खूप वाईट वाटत असतं कारण तुळजा रडत असते, तुळजाला त्रास होत असतो. इकडे तेजू रडत बसलेली असते, तेजूला वाईट वाटत असतं, तिनं जे केलेलं आहे त्याचा पश्चाताप होत असतो आणि त्याहीपेक्षा शत्रू यायला लागलेला दिसला की तिला भीती वाटायला लागलेली असते कारण ती संगीत खुर्चीच्या स्पर्धेमध्ये जिंकलेली नसते आणि ती म्हणत असते, मला माफ करा, मी खूप प्रयत्न केला, पण जेव्हा मी त्या खुर्चीच्या जवळ आलेले तेव्हा ती त्या खुर्चीच्या जवळ मी नव्हते, तेव्हा तिथं संगीत बंद झालं, त्यामुळं मी जिंकू शकले नाही. तेव्हा तो म्हणतो की अगं, तू तर आपल्या संसाराच्या परीक्षेमध्ये स्वतःला पास केलेला आहे आणि त्या संगीत खुर्चीचं काय घेऊन बसलेली आहेस, त्याचा काही संबंध नाही आहे, असं सगळं बोललं जात असतं. आणि त्याचबरोबर इकडे तेजूला तो म्हणत असतो, अगं काय घाबरू नको, मी काय तुला करणार नाही आहे. कसं आहे, एक बायको आपल्या नवऱ्याला वाचवलं आहे, तिनं जेलमधून वाचवलेलं आहे. तर या सगळ्यामध्ये मला एकच गोष्ट महत्त्वाची वाटते, ती म्हणजे मला तो पेनड्राईव्ह दे, कारण तो CCTV फुटेज असलेला पेनड्राईव्ह मला हवा आहे, असं तो सांगत असतो. आणि मग तेजू तो पेनड्राईव्ह देते. खरं तर तेजू घाबरलेली असते आणि त्यानंतर शत्रू तिला म्हणतो की झोप आता, काही काळजी करू नको, मी चाललो आहे, असं म्हणत शत्रू तिथून निघून जातो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे उठलेले असतात. तुळजाने चहा आणलेला असतो आणि सगळ्यांसाठी चहा घेऊन येत असते, सगळ्यांना चहा देत असते. पण राजू, धनू, भागू सगळ्यांच्या लक्षात आलेलं असतं की तुळजा काही खुश नाही, तिला वाईट वाटत आहे, कसल्या तरी टेन्शनमध्ये आहे. सूर्या पण तिच्याजवळ जातो, पण ती सूर्यालाही चहा देते, सूर्यालाही काहीच बोलत नाही. मग तुळजा शांतपणे चाललेली असते आणि समोर तिथे विळा असतो आणि तुळजाचं लक्ष नसतं. सूर्या तुळजा म्हणून हाक मारतो, पण तुळजाचं लक्ष नाही. हे लक्षात आलं की सूर्या स्वतः जातो आणि तिथे हात ठेवतो, तिचा पाय पडणार असतो, बरोबर तिथे सूर्याने हात लावलेला असतो, त्यामुळं सूर्याचा पाय वाचतो. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की तुळजा म्हणत असते की तुम्ही सगळेजण माझ्यासाठी कॅन्सल करत आहात ना, पण हे सगळं करायची काही गरज नाही, आपण जाणार आहोत हुरडा पार्टीला, कारण आपणच आपल्या माणसांच्या भावना जपायच्या असतात, हे तुळजा सांगत असते आणि ती बोलत असते. त्याचबरोबर आता सगळेजण हुरडा पार्टीला इथे आलेले असतात, पण तिथे हुरडा पार्टीसाठी फक्त तेजू आणि त्याचबरोबर शत्रू आलेले असतात, कारण डॅडींच्या घरून दुसरं कोणीही आलेलं नसतं. जी व्यक्ती जिंकल त्याच्यासाठी हुरडा पार्टी ठेवलेली होती आणि यांच्या स्वागतासाठी फक्त हे दोघंच आलेले असतात. तेव्हा तुळजाला वाईट वाटतं. तेव्हा इकडे लगेचच शत्रू म्हणतो की डॅडी काय रिकामटेकडे आहेत का हुरडा पार्टीला यायला वगैरे, ते मुंबईला गेलेले आहेत, मंत्रालयात त्यांचं काम आहे ना, त्यासाठी ते गेलेले आहेत. आता मी आहे ना, आम्ही आहोत ना, मग काय गरज आहे त्यांची बाकीच्यांची, असं बोललं जात असतं. आणि मग सांगत असतो की हे बघा कसं आहे, तुम्ही दाजी आहात, मेहुणे आहात, ही नजर जाईल ना तिथपर्यंत सगळं आपलं आहे, वावर आहे तर पॉवर आहे, असं तो म्हणत असतो. आणि मग तुळजाला मात्र वाईट वाटत असतं. तुळजाच्या जवळ येतो आणि तुळजाला म्हणतो की हे सगळं जे काय आहे ना, हे हे माझं झालेलं आहे आता, असं तो तुळजाला सांगू लागतो. तुळजा मात्र टेन्शनमध्येच असते, तिला राग आलेला असतो आणि मग ती तेजूला म्हणू लागते की तेजू छान दिसतेस. तेजूला मात्र वाईट वाटत असतं कारण तेजूनं जे केलेलं आहे ते खूपच वाईट असतं. मग तुळजा तिला म्हणू लागते की तेजू, एक गोष्ट लक्षात ठेव, कसं आहे, एखादा माणूस चुकत असेल आणि आपण त्याला त्याची चूक दाखवून दिली नाही किंवा त्याला पाठीशी घातलं तर त्या माणसामध्ये चांगला बदल होतो असं नाही, तर तो माणूस सुधारत कधीच नाही. हे सगळं तुळजा बोलत असते. त्यानंतर तुळजा येऊन कामाला सुरुवात करते, सगळ्याजणी मिळून कामं करत असतात. तुळजा वांगी भाजायला ठेवणार असते, पण तुळजाचा मूड तसाच असतो. तेजू पण तिथं असते, सगळ्यांच्या सोबत बोलत असते, मग अगदी हसून खेळून राहत असते. तिच्या बाबतीत जे काही घडलेलं आहे ते कोणाच्या समोरही ती येऊ देत नाही आणि तिथे वांगी भाजायला तुळजा असते. आणि मग
तुळजा मात्र ते वांगं भाजायला ठेवत असते. सूर्याचं लक्ष जातं आणि सूर्याला कळतं की ते वांगं भाजताना तुळजाचा हात भाजलेला आहे. सूर्या धावत जातो आणि तिला मदत करतो, तिला वाचवतो. तिथलं लगेच पाणी घेतो आणि तुळजाच्या हातावरती पाणी घालू लागतो, कारण तिला जखम भाजलेलं असतं, तिला त्रास होत असतो. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की तुळजा म्हणत असते की हे सगळं काय चाललंय. तेव्हा बहिणींच्या लक्षात येतं की वहिनीचा मूड अजूनही तसाच आहे. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सगळ्याजणी म्हणतात की वहिनीला आपण सांभाळून घेतलं पाहिजे, वहिनीचा मूड जो आहे तो आपण बदलला पाहिजे. काहीही झालं तरी वहिनीच्या बाबतीत जे झालेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. वहिनी टेन्शनमध्ये आहे, ही गोष्ट सहनच होत नाही. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सगळ्याजणी म्हणतात की वहिनी, अगं दादा तिकडे गेलेला आहे, जरा बोलवून आणशील का, माझं त्याच्याकडे काम आहे, असं म्हणत आता तुळजाला सांगितलं जातं. तुळजा म्हणते की हो. त्यावेळी शत्रू आणि तेजू दोघंही तिथं असतात, तेही पाहत असतात. आणि मग सूर्याला यांनीच बाहेर पाठवलेलं असतं आणि मग आता तुळजाला बोलवायला पाठवलं जातं आणि या तिघीही त्यांच्या मागे जातात. तरी ते शत्रू तेजूच्या जवळ आलेला असतो आणि म्हणत असतो, काय झालं बायको, एवढं घाबरायला काय झालं, चल जरा उसत जाऊया, तुला रानातला अनुभव सांगतो, मजा देतो. कसं आहे, रानात पण प्रेम करता येतं गं, आता माझा मूड झाला आहे, चल प्रेम करूया. तेव्हा तेजू म्हणत असते, आता नाही हो. पण तो ऐकायलाच तयार नसतो. तो म्हणत असतो, बरोबर आहे, तुला कसं माहिती असणार ना उसात काय मजा येते ते. आणि तेवढ्यात एक मावशी जात असतात. तेजू त्यांच्या मागं मावशी मावशी म्हणत निघून जाते आणि शत्रूला मात्र खूप राग आलेला असतो. शत्रूचं असं म्हणणं असतं की हिने सगळ्या रंगाचा बेरंग केलेला आहे, माझा सगळा मूड घालवला आहे, सगळा मूड खराब केला आहे, असं शत्रू म्हणत असतो. तेवढ्यात ती कामवाली तिथं दिसते आणि तो म्हणतो की ठीक आहे, ही नाहीतर ही, आज हिचा 101 नंबर लागेल. इकडे तुळजा मात्र गेलेली असते बुजगावणं समोर बघून आणि ते बुजगावण्याची हालचाल बघून तुळजा जोराची घाबरते आणि ती ओरडतच माघारी फिरत असते. आणि त्याचबरोबर समोर सूर्य असतो आणि सूर्याच्या मिठीत येते. सूर्याला म्हणू लागते की सूर्या, खरंच मला ना कळतच नाही आहे, ते बघ तिथं बुजगावणं आहे. सूर्या म्हणतो, कुठे बुजगावणं, कारण हा तर सगळा प्लॅन धनू, ते राजव आणि भागू आणि सूर्याचाच असतो. आणि मग त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की धनू मात्र ते बुजगावणं घातलेले जे असतं मडकं वगैरे ते काढून ह्या दोघींकडे त्याने हसू लागते. तुळजा म्हणत असते की अरे तिथंच होतं. तेव्हा सूर्या म्हणतो, नाही आहे तिथं काय, असं म्हणत सूर्या तुळजाची समजूत घालत असतो आणि म्हणत असतो की भित्री भागूबाई, कारण लहान असताना पण अशीच होती, अशीच घाबरायची बुजगावण्याला. अगं माझी बायको अजून लहानच आहे, ती मोठी झालेलीच नाही आहे, असं म्हणत सूर्या तिचे गालगोचे घेऊ लागतो आणि तिच्याशी प्रेमाने वागत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सूर्याच्या मिठीत तुळजा विसावलेली असते. आणि त्याचबरोबर आता पुन्हा आपल्याला पाहायला मिळतं की सगळे सूर्या आणि तुळजाचा लुक चेंज झालेला आहे. दोघंही शेतकरी झालेले आहेत. तुळजाने नऊवारी नेसलेली आहे आणि त्याचबरोबर सूर्याने कुर्ता आणि पायजमा घातलेला आहे. आणि त्याचबरोबर खूप छान असं गाणं पाहायला मिळतं. दोघांचाही रोमॅन्टिक डान्स आपल्याला पाहायला मिळत आहे. दोघंही खूप रोमॅन्टिक झालेले आहेत. सूर्या शेतकरी आहे तर तुळजा शेतकऱ्याची बायको कारभारीण आहे. कारण फायनली खऱ्या अर्थाने सूर्या आणि तुळजा आपल्या स्वतःच्या हक्काच्या शेतात वावरत आहेत. कारण वावर आहे तर पावर आहे, असं जो म्हणून गेलेला शत्रू असतो त्यालाही माहिती असतं की हे वावर कोणाचं आहे, हे वावर फक्त आणि फक्त सूर्याचं आहे. नजर जाईल तिथपर्यंतची जमीन आहे ती फक्त आणि फक्त सूर्याची आहे, हे त्यालाही माहिती असतं. सूर्या आणि तुळजाचा हा रोमॅन्टिक असा डान्स चाललेला असतो. दोघंही खुश असतात आणि सूर्या पण अगदी प्रेमाने तुळजाशी वागत असतो, तिला जवळ घेत असतो. त्याचबरोबर तुळजा पण आता चुलीवरती अगदी भाकरी बनवत असते. बैलगाडीमध्ये दोघं जण असतात. सूर्याला जेवायला वाढत असते, हाताने कांदा फोडत असते. ह्या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. सूर्या आणि तुळजा दोघंही रोमॅन्टिक झालेले असतात. त्यानंतर तुळजा तिथं असलेल्या एका झाडाच्या फांदीवरती जाऊन झोपते. तिथं सूर्य येतो, तो तिच्या जवळ आलेला असतो आणि सगळेजण खूपच खुश आणि आनंदात असतात. फायनली त्यांच्या आयुष्यातला हा आनंद परत आलेला असतो आणि सगळे खुश असतात. सूर्या आणि तुळजा यांचा हा जो रोमांस आहे तो पाहायला खूपच छान वाटत आहे. हे गाणं जेव्हा तुम्ही TV वरती पाहाल तेव्हा तुम्हाला खूप सुंदर वाटेल. खूप छान असं अवधूत गुप्तेंचं हे सॉन्ग आहे आणि त्याचबरोबर सगळेजण तिथे एन्जॉय करत आहेत. आणि मग सूर्याने तुळजाला उचलून घेतलेला आहे आणि तो निघालेला आहे आणि हे पडलेलं असतं स्वप्न. सूर्या स्वप्नातून बाहेर येतो, तुळजा त्याच्या मिठीत असते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.